आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। मात्र यावर आता काही साधू महंतांकडून नाराजी व्यक्त केली जाते। बोधचिन्हावरती केवळ शैवपंथीयांचं प्रतीक आहे, विष्णूचं प्रतीक नाही, असं या सगळ्या साधू महंतांचं म्हणणं आहे। ही बातमी आपल्याला सविस्तर पाहायची, पण त्यापूर्वी आणखी एक महत्त्वाची अपडेट। पंतप्रधानांनी काटकसरीचं आवाहन केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज बाईकवरून विधान भवनाकडे प्रवास केला। तिथून मंत्रालयाकडे सुद्धा ते बाईकनंच रवाना झाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ईव्हीचाच वापर करत प्रवास केला, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही मंत्रालयाकडे जाताना ईव्हीनंच गेल्या। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा कित्ता जवळपास सगळ्याच मंत्र्यांनी गिरवला। बहुतांश मंत्री ईव्हीनं दाखल झाले, तर मंत्री अतुल सावे चालत विधान भवनात आले, तर मंत्री छगन भुजबळांनीही आपल्या ताफ्यातल्या गाड्यांची संख्या कमी केली आहे। ऐका ना, वॉक थ्रू करतोय मी। जी आवश्यक आहे, ज्याला आपण म्हणतो दिशादर्शन पुढची की जी असली तर ट्रॅफिकमधून लवकर बाहेर पडता येतं। आणि एक मला केंद्रीय सिक्युरिटी असल्यामुळे त्याचे 2 जण असतात आणि स्टेटचे 4 जण असतात, तर त्यांची माझी एवढं गाडी असते। परदेश जातच नाही, तुला जायचं असेल तर। माझं घर अतिशय जवळ आहे, त्याच्यामुळे मी चालत मंत्रालयात यायचं ठरवलंय आणि यापुढे चालतच मंत्रालयात परमनंटली येणार। ताफाही कमी करण्याचं सांगितलं, इंधन वाचव सांगितलं। 100% ताफा तर कमी करणारच आहोत, पण मंत्रालयात घरून मंत्रालयात चालत येणार। पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे की परदेश दौरे टाळा। आपले काही नियोजित होते किंवा काही रद्द झाले? नाही, मी परदेशात फार कमी जातो। आपल्या विभागातील काही अधिकारी, काही शिक्षक? नाही, कोणी जाणार नाहीत। सोनं खरेदी करू नका असंही पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे। आता काही खरेदी करणार नाही आपण। मी स्वतःहूनच केलं आहे। काय एक गाडी त्यांची, ते पुढच्याने एक मागची सिक्युरिटीची आणि पुढचं ते काय म्हणतात ट्रॅफिकची, आम्ही कमी करून टाकलो स्वतःहून। माझ्या दृष्टीने मी स्वतःचा ताफा कमी करून टाकला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।